तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे रामनवमी। तर आपण चाललोय आता, राम जन्मोत्सव झालेला आहे दुपारी। तर आता पालखी निघालेली आहे आपल्या कोपरकेरणीमध्ये, पूर्ण गावात पालखी फिरवली जाईल। तर राम जन्मोत्सवाचा आणि या पालखीचा हा सोहळा तुम्ही संपूर्ण बघा। आणि मागे आमच्या बघू शकता तुम्ही, पालखी निघालेली आहे आपल्या गावात। तुम्ही आपले पूर्ण गावात पालखीचं अशा प्रकारे आरती आणि मान केला जातो। मंडळी, तर पालखी पोहोचली आता आपल्या रांजणदेवी मंदिर गावदेवीच्या देवळाजवळ। आणि या चौकात आता पालखी थोडा वेळ थांबेल, होऊ शकतात। आणि पालखीचे आयोजक माननीय श्री शिवराम पाटील साहेब समोरच बघू शकता तुम्ही। पालखी आली आता गावदेवीच्या भेटीला, आपल्या रांजणदेवीच्या। गावातील सर्व महिला मंडळ आणि सर्वांना थंडपेय वगैरे तयारी आहे इथे सर्व केलेली। आणि पालखी आता प्रत्येक दारोदारी अशी थांबेल तालांच्या गजरात। आणि मंडळी, आता पालखी पोचली आपली शिवसेना शाखेजवळ, तुम्ही बघू शकता आपल्या मेन गावातल्या मेन चौकात। दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर। गौरांचे सिद्धांताचे गौरांचे सिद्धांता सिद्ध भेटी मिळा, गौरांचे सिद्धांताचे भेटी मिळा, गौरांचे सिद्धांता सिद्ध भेटी मिळा। हा सुख सोहळा कायवानो, हा सुख सोहळा कायवानो, तो हा सुख सोहळा कायवानो।
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. हे आपले कोपरकिरणी तलावाजवळच श्री गणपती मंदिर आणि विश्वकर्मा मंदिर आहे. आणि पालखी आता थोड्या वेळ इथे थांबेल आणि सर्वजण थोडा रेस्ट घेतील. आणि पालखी आता आपली आहे सेक्टर 20 तलाव. आता पालखी आपल्या इथे सेक्टर 19 गणपती विसर्जन तलाव आणि इथे थोडा पालखीचा जल्लोष होईल. आणि फायनली मंडळी पालखी पोचली आहे राणादेवी माता मंदिर. बघू शकता तुम्ही. आणि इथे तुम्ही बघू शकता राणादेवी माता श्री दत्तगुरूंची स्थापना आहे आणि राम लक्ष्मण जानकी यांची स्थापना आहे. आणि इथे राम जन्मोत्सव सोहळा दुपारी पार झालेला आहे बघू शकता पाळणा. आणि आता सर्वजण ग्रामस्थ मंडळ आपलं इथे बसलेलं आहे. दुपारी आपण इथे येऊ नाही शकलो कारण आपण महापे गावात राम जन्मोत्सवासाठी गेलो होतो मी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांची देखील इथे स्थापना आहे. राणादेवी मातेची स्थापना केलेली आहे.
काशी पितांबर कशूललाती गरुडा हनुमंत पुढे